पावसाळा सुरू झाला की तुम्हाला ही एक म्हणजे ओली खाण्याची आठवण येते का? तर आज मी हे कांद आणलेत आणि ते इथं आपल्याकडे तर काय भेटत नाहीये. जंगलातून ह्या आदिवासी बायका घेऊन येतात. तर ही वरची साल काढून घ्यायची आणि हे खूप औषधी पण आहेत. ते फक्त पावसाळ्यातच भेटतात. तर या पद्धतीने आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे. तर इथे मी या सगळ्या कांद्यांच्या साली आधी काढून घेते. हे असं सगळी व्यवस्थित साल काढून आणि याला असं ओपन ठेवायचं नाही, नाहीतर काळे पडतात. तर एखादा असा कपडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये असं बंद करून ठेवायचं. आता या पद्धतीने मी सगळे आता सोलून घेते. तर इथे सगळे कांदा आपले सोलून झालेत. आता त्यांना आपण पातळ कापून घ्यायचे, पण इतके पण पातळ नाही कापायचे, थोडेसे असे मीडियमच ठेवायचे आणि गोल अशा चकत्या पडतील असे ते कापायचे. एवढे झाड आपल्याला हे कापून घ्यायचे. आणि हे कापल्यानंतर पण आपण या टॉवेल मध्येच आपण त्यांना ठेवून द्यायचं, नाहीतर ते काळे पडतात. तर या प्रकारे मी हे सगळे कांदा आपले कट करून घेते. अशा प्रकारे हे आपल्याला कापून घ्यायचे. आता इथे सगळे कांदा आपले कापून झालेले आहेत. पाहू शकता इतके जाड आपल्याला हे कापायचे आहेत. तर आता आपण त्यांना लगेचच पाण्यामध्ये, आता मी पाण्यात त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं. इथे 2 ते 3 पाण्यात मी हे स्वच्छ कांदे धुवून घेतलेत. आता एवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये ठेवून द्यायचे. आणि हे वलकांदाचे ज्या वळी असतात त्या चवीने खूप कडू असतात. तर त्या बनवताना त्याच्यामध्ये राख टाकतात. जे चुलीमध्ये चूल पेटवतात त्यांच्याकडे ती राख अवेलेबल असते. आता या शहरामध्ये काही चुली वगैरे नाहीयेत, तर आपल्याकडे राख नाहीये, तर मग कशा बनवायच्या? तर त्यासाठी इथे मी खायचं सोडा अर्धा चमचा घेतलाय आणि तो याच्यामध्ये टाकून घेते आणि सगळं असं याला मिक्स करायचं पाण्यामध्ये आणि असं झाकण ठेवून याला आपल्याला शिजून घ्यायचे त्या वलकांदाच्या वलींना. आणि ते शिजवताना महत्वाचं म्हणजे त्यांना असं उकळी आल्यानंतर त्याच्यात त्यांना ओतू घालवायचं, म्हणजे त्याच्यातलं पाणी बाहेर पडला पाहिजे, म्हणजे त्याच्यातला कडवटपणा कमी होतो. तर गॅसची फ्लेम फास्ट करून आपण याला 1-2 वेळा ओतू घालवूया, म्हणजे त्याच्यातलं पाणी खाली सांडूया. तुम्ही पाहू शकता कसं त्यांना फेस आलाय. आणि ह्या चवीने खूप कडू असतात, तर तसं तर आपण ह्या खाऊ शकत नाहीये. तर त्यांना या प्रकारे असं या प्रकारे हा पाणी वाया घालवायचा असतो. या पद्धतीने पुन्हा गॅस कमी करून, कारण यांना शिजून पण घ्यायचा असतो आणि हा पाणी पण त्यांचा घालवायचा असतो असं ओतू. तसं 2-3 वेळा आपण करून घेणार. आणि शक्यतो रात्रीच बनवायचे, म्हणजे ते रात्रभर 10-12 घंटे ते त्यांना निवळायला वेळ लागतो, म्हणून 10-12 घंटे ते ठेवून द्यायचे. तर शक्यतो रात्रीच बनवायचे, म्हणजे सकाळी सकाळी मस्त बाहेर पाऊस आणि मस्त गरमागरम चहा आणि ह्या गरम गरम ओली. हे दुसऱ्यांदा आपण त्यांना पाणी त्यांचं वाया घालवलंय. आणि एकदा आपण चेक पण करायचं शिजलेत की नाही ते. असं थोडस घेऊन आपण दाबून बघायचं, कारण त्यांच्या पाण्यासोबत त्या आपण चेक पण करायचंय शिजलेत का. तर अजून त्या काही शिजल्या नाहीये. तर आता मी गॅसची फ्लेम थोडी मीडियम करून ठेवते आणि आधी थोडं शिजून घ्यायचं आपल्याला ते. जसं आपण बटाटा शिजून घेतो त्या पद्धतीने आपल्याला हे शिजले पण पाहिजेत. त्या पद्धतीने आपल्याला हा वाया पण घालवायचा असतो. तर पुन्हा आपण चेक करू हे शिजलंय का. आणि हे शिजले तुम्ही पाहू शकता. तर इथे मी गॅस फास्ट करून पुन्हा एकदा हे या पद्धतीने उतू घालवायचं, म्हणजे याच्यामध्ये जो काही कडूपणा असेल तो सगळं निघून जाईल. ते पाणी मी हा सगळं खाली घालवलेला आहे. आता आपण ते खाली उतरून घेऊया.
आणि आता याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकून हे झाकण देऊन ठेवून द्यायचं, म्हणजे रात्रभर ते छान ते निवळतील आणि त्यांचा जो कडूपणा आहे तो सगळा निघून जाईल. आणि तर आपण रात्रभर हे आता असेच ठेवून देणार आहोत. तर उद्या सकाळी बघूया. गुड मॉर्निंग. आता सकाळी आपण बघूया. तर तुम्ही ते पाहू शकता या वळीचा सगळा कडू पाणी कसं जमा झालाय. तर आपण तो आता काढून घेऊ आणि पुन्हा मी दुसरा पाणी घेतलाय आणि तोही पाणी आपण एकदा काढून आणि यांना स्वच्छ परत आता वळी या स्वच्छ हाताने अशा हलक्या हाताने अशा त्यांना थोड्याशा अशा धुवून घ्यायच्या. जेव्हा ते राख टाकून बनवतात तेव्हा त्यांना हे जास्त साफ करायला लागतो, पण आता आपण राख न टाकता सोडा टाकलेला आहे त्याच्यामुळे त्या काही जास्त घाण नाही येत. त्यांना अशा पाण्यातनं काढून घ्यायच्या, हलक्या हाताने काढायच्या, कारण त्या शिजलेल्या असतात जास्त आणि मग लगेच तुटतात. तर मी या सगळ्या अशा या पद्धतीने काढून घेते. ज्यात मला बनवायचंय त्याच्यामध्ये हे काढून ठेवते. तर ह्या वलकांदाच्या वळी मी या कढईमध्ये काढून घेतलेत आणि वरतून थोडस मीठ टाकते. मग पुन्हा राहिलेल्या त्याच्यावरती अशा ह्या आपण ठेवून घ्यायच्या, पुन्हा थोडस मीठ टाकायचं आणि अशा याच पद्धतीने सगळ्या आपण ह्या वली या कढईमध्ये ठेवून घेणार आहोत. वळकांद किंवा वळी म्हणतात आणि खूप दुर्मिळ आहे. जास्त काय आता जंगलात कुणी जात नाही त्याच्यामुळे त्या भेटत नाही खायला. आणि जर तुम्हाला भेटल्या तर एकदा नक्की करून खा बघा, किती मस्त होतात. खूप औषधी आहे, त्याच्यात भरपूर विटामिन्स, कॅल्शियम सगळं आहे, प्रोटीन. पुन्हा याच्यावरती आपण थोडंसं वरतून मीठ टाकायचं, म्हणजे पूर्ण सगळ्याला मीठ लागलं जाईल. आणि ह्या वळी मी अशा लावून घेते. सगळं लावून झालेत. आता पुन्हा थोडंसं वरतून मी किंचितसं मीठ टाकून घेते. तर मीठ टाकल्यानंतर झाकण ठेवून 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं, म्हणजे व्यवस्थित त्याला मीठ लागला जातो. आणि असं मध्ये मध्ये असं हलवून घ्यायचं, म्हणजे सगळ्या वळींना व्यवस्थित मीठ लागलं जाईल. आणि मीठ टाकल्यानंतर त्यांच्यात पाणी सुटतो, मग तो पाणी आपण गॅस फास्ट करून आटून घेणार. आता इथे पाणी आटलेलं आहे आणि मीठही व्यवस्थित लागलं आहे ना, ओळी आपल्या तयार झाल्या आहेत. ह्या पळसाच्या पानावरती ह्या ओली खायला खूप छान वाटतात. तर इथे मी ओली ह्या काढून घेतले. गरमागरम चहा वाफळता असा आणि ह्या वाफळत्या मस्त गरम गरम वळी. तर ह्या वळी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर ह्या वलकांदाच्या वळी चवीला खूप छान असतात आणि आयुर्वेदिक औषधी पण आहेत, लवकर भेटत नाहीयेत, ही दुर्मिळ पदार्थ आहे. जर तुम्हाला जर ह्या वलकांदाच्या वळी जर भेटल्या तर एकदा नक्की खाऊन बघा तुम्ही. तर रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेला बेलचा बटन दाबा आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा, शेअर करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा. आणि रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.